नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे नेचर विथ राकेश. थंबनेलवरून माहिती झालंच असेल. तर आज आपण कुठे चाललो आहेत, तर वेळ न घालवता डायरेक्ट तुम्हाला बेस विलेजला घेऊन जातो आहे. चला मग. आता आपण पोचलेलो आहे किल्ल्याच्या पायथ्याशी आणि इथून आपली जर्नी सुरू करतो आपण. सुप्रभात मंडळी. तर आज आपण आलेलो आहेत भोज किल्ल्याला आणि तुमच्या मागे तुम्हाला दिसेल समोर व्ह्यू. पुढे आल्यावरती आपल्याला 2 रस्ते लागतील. त्या उजव्या साईडला गेला आणि डाव्या साईडला. त्यांना विचारता आपल्याला डाव्या साईडच्या रोडला जायचं, लेफ्ट साईडला. चला किल्ल्यावर चढण्यासाठी तुम्हाला 2 रस्ते आहेत. एक रस्ता आहे नाणे गावातून व दुसरा आहे शेल्ड गावातून, ज्या रस्त्याने आम्ही आलेलो आहोत. जर तुम्ही येणार असाल तर नाणे गावातूनच आपल्या ट्रॅकला सुरुवात करा, कारण नाणे गावातून रोड सरळ वर सोपा आहे, जो तुम्हाला किल्ल्यापर्यंत व्यवस्थित घेऊन जाईल. गडावर चढताना जरा काळजी घ्या, कारण की दगडी वगैरे खूप आहेत, बाईक वगैरे होतात. आणि पाऊस सुद्धा यायला लागलेला आहे. खूप बरं वाटतंय. गडावर कुठेही जातील ना तुम्ही, तर रस्त्याने जाताना तुम्ही चिन्ह बघत जा. चिन्ह दिलेले आहेत, ते बघत जायचे प्रत्येक वेळेस येताना जाताना, म्हणजे तुम्ही किल्ल्यावर गेले तर कुठे भटकणार नाही. चला पुढे. जर गडावर तुम्ही येणार असाल तर खाण्यासाठी व पिण्यासाठी वस्तू आपल्या जोडीला घेऊन येता, कारण की गडावरती असं काहीच नाही. रस्ते माहीत असतील तरच रिक्स घेऊन या, नाहीतर खालून गाईड करा एकतरी. एक तासाच्या ट्रॅक नंतर आम्ही किल्ल्याच्या मध्यावर पोहोचलो आणि थोडा वेळ तिथेच आराम करून पुन्हा ट्रॅकला सुरुवात केली. किल्ल्याची माहिती सांगायची झाली तर 16व्या शतकात पोर्तुगीजांनी गुजरातच्या राजाकडून हा किल्ला जिंकून घेतला. किल्ला जिंकल्यानंतर त्यांनी तट व बुरुज ह्या किल्ल्यावर बांधले. पुढे 18व्या शतकात पेशव्यांनी हा किल्ला जिंकला व शेवटी हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
जर कोणाला किल्ल्यावर कॅम्पिंग करायची असेल तर मंदिराच्या बाजूला तुम्ही टेंट लावू शकता. पहिला बुरुज लागलेला आपल्याला आणि इथून किल्ल्यात एंट्री करतो आपण. बुरुज चढून वर आल्यावर आपल्याला एक हनुमानाची मूर्ती दगडाच्या आत आपल्याला पाहायला भेटेल. तसंच थोडं पुढं चालत आल्यावर आपल्याला उजव्या हातावर 2 पाण्याच्या टाक्या भेटतील. आता आपल्याला किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या पायऱ्या लागलेल्या आहेत. गडाच्या आत आल्यावरती आपल्याला आणखीन एक मंदिर वर पाहायला भेटेल. किल्ल्यावर थोडा वेळ बसून आम्ही आमचा परतीचा प्रवास पुन्हा चालू केला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा.